नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल NNG महाराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या लाडका बाकासूरचा पायरा शोधणे खूप म्हणजे खूपच अवघड असतं मित्रांनो. मामा कधी कुठं काय धप्पा देतील आणि काय नियोजन करतील याचा सुगावा लागत नाही. आता जंग 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 पछाडली. आपले जे विश्वासार्ह जे आपले आहेत लोक जे की आपल्याला सांगतात ह्या सगळ्या गोष्टी, तर त्यांना पण भरपूर जणांना विचारलं सगळ्यांना. त्यानंतर देवा आपला झाला स्वर्गीय पंढरशेठ फडके यांचा, याच्यानंतर सर्जा दादा झाला, तो पण नाही, देवा पण नाही. आता सकाळी आपल्याला कळलं होतं कचरेवाडीकरांचा माळशिरसकरांचा सुंदर आहे असं कळलं होतं मित्रांनो. दिलगिरी व्यक्त करतो खरंच. ना सुंदर, ना देवा, न सर्जा, तर हा दुसराच निघालेला आहे, तो म्हणजेच की आपल्या लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूरचा जो पैरा आहे. खूप म्हणजे खूपच जंग जंग पछाडली, त्याच्यानंतर आपल्याला तो कळालेला आहे. तो म्हणजेच की डोरलेवाडीकरांचा मल्हार, आपला लाडका देव बकासूर आणि डोरलेवाडीकरांचा मल्हार मित्रांनो उद्या आपल्याला मैदानात पळताना दिसणार आहे. आता ही गोष्ट कन्फर्म झालेली आहे. सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो, कारण का आपला देव बकासूरचा जो पायरा आहे तो शोधणं म्हणजे खूपच मोठी गोष्ट आहे. तो लवकरात लवकर कोणाला सहजासहजी कळत नाही, सापडत नाही. तर आता आपण तुम्हाला सांगत आहे, डोरलेवाडीकरांचा मल्हार मित्रांनो आपला देव बकासूरच्या गळ्यात उद्या पळताना आपल्याला पाहता येणार आहे. ही कन्फर्म म्हणजे कन्फर्म काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, ही आपल्याला कळलेलं आहे. आणि मी दिलगिरी व्यक्त करतो की एवढे आपण अंदाज सांगितले होते ते कुठं ना कुठं तरी फोल ठरले, त्याबद्दल मी तुमचं क्षमस्व. आणि आता आपल्याला कळलेलं आहे की मल्हार डोरलेवाडीकरांचा आणि आपलं देव बकासूर मित्रांनो उद्या आपल्याला या मैदानात पाळताना पाहता येणार आहे. तुम्हाला काय वाटतंय, कोण आहे, कन्फर्म आहे का नाही? पण मला जर कळले काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे की मल्हार डोरलेवाडीकरांचा आपले देव बकासूर बरोबर मित्रांनो आहे. आणि पुन्हा एकदा क्षमस्व की तुम्हाला मी सांगितलेले जे पहिले होते ते निघले नाहीत, पण आता जो सांगितलाय तो मित्रांनो कन्फर्म आहे. धन्यवाद.